नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत नरे परिसरामधील श्री स्वामी नारायण मंदिरामध्ये. हे मंदिर एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. तर चला पाहूया. चला मी आता तुम्हाला इथला परिसर दाखवतो. सर्व काही तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि खूप मस्त मन रमण्यासारखं आहे मित्रांनो. जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी वगैरे कधी इथे मोकळा वेळ काढून जर आलात तर खूप असं मन प्रसन्न करणारे वातावरण आहे इथे आणि खूप एन्जॉय करण्यासारखं आहे. तर चला पाहू. त्यामध्ये आहे हे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा मार्ग आहे. बघा किती मस्त फरशी वगैरे बसवलेली आहे. त्यांनी गार्डन वगैरे बनवलेलं आहे. एकदम असं स्वच्छता टापटीप एकदम टकाटक आहे. कुठलेही म्हणजे असं कचरा वगैरे तिथे तुम्हाला दिसणार नाही आहे. आणि आपल्या मंदिरात गेलं तर आपण खूप कचरा वगैरे असते, साफसफाई नसते. पण इथे एकदम साफसफाई आणि टापटीपणा एकदम जबरदस्त आहे. गार्डन पण मस्त, झाडी वगैरे मस्त त्यांनी लावलेले आहेत. गार्डनमध्ये ते प्रवेश करून देत नाहीत, कारण तिथलं गवत खराब होईल म्हणून ते आतमध्ये जाऊन देत नाहीत. आणि इथे व्हिडिओ पण काढून देत नाही आहेत, पण मी तसंच काढतो. ही माझी मोठी दीदी आहे, दाजी आहेत. हे वरती मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि इथे फोटोग्राफीसाठी मनाई आहे असा साईनबोर्ड लावलेला आहे. तरी पण आम्ही शूटिंग करत आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी. हे श्लोक आणि समृद्धी बा कसे पायऱ्या चढत आहेत. श्लोक खूप थकलेला आहे. समृद्धी थकली नाही आहे, ती धावत पळतच पायऱ्या चढलेली आहे. आता इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिरामध्ये. आणि हा बाहेरचा परिसर आहे. पहा किती छान असं वातावरण आहे. इकडे साईडला डोंगर वगैरे आहेत, झाडी वगैरे आहेत. आणि कात्रजपासून जवळच आहे हे मंदिर. कात्रजपासून साधारण 5-6 किलोमीटर असेल. संध्याकाळीच्या वेळेला खूप गर्दी होते इथे. मंदिरात कमी, पण इथे फिरण्यासाठी जास्त पब्लिक येतं. हे मंदिराचं बांधकाम आहे. बांधकामाचं डिझाईन पहा किती छान बनवलेलं आहे त्यांनी. ही माझी मोठी ताई. मोठ्या ताईला फोटो काढायचा खूप छंद आहे. हे मंदिरामध्ये आतमधला तुम्हाला नजारा दाखवतो. इथे पण मोबाईल अलाउड नाही आहे, तरी पण तुम्हाला मी आतमधलं थोडंफार दाखवत आहे. इथे सर्व देवांच्या मूर्ती आहेत. श्रीकृष्ण आहे, परत आणखीन विठ्ठल रुक्मिणी आहे, म्हणजे सर्व काय आहे. आणि हा पाठीमागच्या साईडने बाहेर येण्याचा मार्ग आहे. इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला परत खालच्या साईडने आतमध्ये जे मूर्ती वगैरे आहेत तिथे दर्शनासाठी जायचं आहे. हे शीख कळस आहे मंदिराच्या वरती. मस्त असं सिस्टमॅटिक बांधकाम केलेलं आहे. इथे मस्त बसण्यासाठी वगैरे बनवलेलं आहे. आता इथे आपल्याला आतमध्ये आणखीन ज्या मूर्ती आहेत तिथे जायचं आहे. त्यासाठी आपल्याला फिरून असं आतमध्ये जावं लागतं. हे इथे आतमध्ये पण काही मूर्ती आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. ते मोबाईल कुठेच अलाउड नाही आहे फोटो वगैरे शूटिंग वगैरे काढण्यासाठी, तरी पण आपण थोडं कॅप्चर करत आहोत. आता आम्ही आलेलो आहोत बाहेरच्या परिसरामध्ये.
ते श्लोक धावत पळत येत आहे, शूटिंग काढत आहे म्हणून. हे पहा पाठीमागे कसं जोडपं उभं आहे. सगळे रोमॅन्टिक कपल इथे बसलेले आहेत. आमची समृद्धी पण मस्त एन्जॉय करत आहे. आमचे दाजी तिकडे उभे आहेत, पाहत आहेत की मी काय करतोय ते. इथे खेळण्यासाठी पण लहान मुलांना खूप काही आहे. तर ही आमची समृद्धी कारमध्ये एन्जॉय करत आहे. कारची रायडिंग इथे खूप महाग आहे मित्रांनो. एकच राऊंड मारतात, ते पण 60 रुपयाला आहे. म्हणजे खूपच कॉस्टली आहे. तरी पण समृद्धी आणि श्लोक जिद्द करत होते, हट्ट करत होते, म्हणून त्यांना मी बसवलेलं आहे याच्यामध्ये. इथे म्हणजे खूप कॉस्टली आहे सर्व काही. आता हे कारचं 60 रुपयाला आहे. आणि तुम्ही जर जम्पिंग सीटवरती जर मुलांना पाठवलं तर बाहेर आपण जम्पिंग सीटवर 20-30 रुपये घेतात. इथे 90 रुपये, ते 90 रुपयाचा कॉस्ट आहे जम्पिंग सीटवरती लहान मुलांसाठी. श्लोक पण एन्जॉय करत आहे कारमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला